देव हा गंध लावणे, भस्म लावणे हा आपल्यासाठी अलंकार आहे. माता भगिनी सर्व अलंकार घातले, कुंकुने लावलं तर कोण म्हणून तिला आयव म्हणून म्हणणारच नाही. म्हणून भस्माविनेला लाट, नाकाविने मुख आणि शिवल्याविने ग्राम व्यर्थ आहे. शिवपुराणाचं किंवा शिवलीलामृतचं 11 वाद्य. आणि म्हणून देव काहीतरी गंध म्हणा, भस्म म्हणा, ठीक आहे, तुम्हाला सांप्रदायिक असेल तर भस्म आभूषण आहे, ते लावलंच पाहिजे. आणि म्हणून भस्म लावा. नुसतं फोटो काढतानाच मात्र ऐकून भस्म तिकडून इकडून मागून पुढून मागं लावायची गरज नाही. पण नको एखादी गाडी डाटकायला मागं इंडिकेटरसुद्धा लावतात. म्हणून देव श्रीराम जय राम जय सद्गुरू जनार्दन स्वामींनी मंत्रून दिलेली विभूती आहे. 34 वर्षापासून सांभाळून ठेवलेली आहे. ती विभूती तुमच्याकडं दुसऱ्या विभूतीमध्ये काढून तुम्हाला थोडे देण्यात येईल. उद्या परवा जास्त पूर्ण अनुष्ठानाची संख्या आली तर मग देता येईल. ती विभूती संपून द्यायची नाही. माझे गुरुबंधू काही जुने जनार्दन स्वामीची विभूती डब्यात भरून ठेवलेली. तिच्यात आणखीन गौऱ्याची राख टाकतात. रानशिनी गौऱ्याची मिळाली तर चांगलंच आहे. तिची राख टाकतात. अजून तेवढीच विभूती तशीच ठेवलेली, संपून द्यायची नाही. पण त्या महत्त्वाच्या कामाला जाताना, सकाळी लावून जाताना थोडी खायची, थोडी लावायची. त्याच्यामध्ये फार शक्ती आहे महाराज. विभूती तारणम विभूती धारणम, फार शक्ती त्याच्यामध्ये. आणि काय सांगू तुम्हाला, जनार्दन स्वामीच्या मुखातलं वाक्य की बाबा हे केलं नाही, माझ्या गुरुदेवाने दिलेला हा प्रसाद आहे, तो प्रसाद मी तुम्हाला वाटतो. तर हे बाबाचं कार्य 50 वर्षापासून चालू आहे, तर सर्व कार्य निर्विघ्नपणे चालू आहे. जनार्दन स्वामीचं कार्य आहे ते विभूतीच्या, माझ्या गुरुदेवांचा तो प्रसाद आहे. नागबाबाने दिलेली विभूतीचा तो मंत्र आहे. तो जनार्दन स्वामीची ती विभूती आहे. ती कपाळाला लावायची, हृदयाला लावायची, दोन्ही स्तनाला लावायची, पोटावर 2 ठिकाणी लावायची, हातावर 5 ठिकाणी लावायची, पाठीवर लावायची आणि कमरावर 2 ठिकाणी लावायची. हे 3 बोटातून लावायचे. 3 बोट हे प्रत्येक याच्यामध्ये 9 त्रिक 27 प्राप्त जाण्याचं सामर्थ्य विभूतीमध्ये सांगितलं आहे शिवपुराणामध्ये. जे भगवान शंकराचं वर्णन करतात, विभूतीचं वर्णन करतात, त्यांनी स्वतःच विभूतीला आहेत नाही. कमालच झाली म्हणलो बाबा. इतकं आहे का, म्हणजे इतकी गर्दी, इतकं सगळं भगवान शंकराचं शिव महापुराण 8 दिवसात गंमत आहे का. 24,000 श्लोक आहे. 25,000 श्लोक आहे. माधवगिरी बाबाला 2.5 वर्ष लागले वाचायला. 7 दिवसात ठीक आहे. भाग्या धपकन पड्या. 27 पाप जातं. किती शरीरात पाप जातं. पाप कोण करतं? शरीरच करतं. म्हणून एक शालनासाठी भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेले भस्ममय हा भस्म उटी